नमस्कार. 14 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तेव्हा यावल न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. नमस्कार. सरदार वल्लभभाई पटेल स्कूलमध्ये समर कॅम्प 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशस्वीतेसाठी तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या सनशाईन समर कॅम्प 2022 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिनांक 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या समर कॅम्पमध्ये निसर्गाच्या विविध उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांसाठी विशेष अशा कलाकृती समाविष्ट केल्या आहेत, जसे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा उपक्रम, विविध हस्तकला तसेच चित्रकला, नृत्य व गायन तसेच विविध क्रियाकलापांसहित मजेशीर खेळ, भाज्या आणि फळांची मेजवानी व विविध मजेशीर स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंददायी व रमणीय सहल व असे बरेच काही फक्त एकाच सनशाईन समर कॅम्पमध्ये. तसेच समर कॅम्प सोबतच इयत्ता नर्सरी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची 2022-23 या वर्षाची देखील ऍडमिशन सुरू. तर त्वरा करा आणि समर कॅम्पच्या नोंदणीसोबतच शाळेमधील आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क 8329346403 आणि 9970232687. धन्यवाद. शहरात गुरुवारी मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मुख्य उत्सव समितीची मिरवणूक उत्साहात साजरी. यावल पोलीस ठाण्यात छोटेखानी कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. साने गुरुजी विद्यालयात देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील बाबासाहेबांना अभिवादन. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. यावल महाविद्यालयामध्ये देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन. यावल येथील GT महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील आंबेडकरांना अभिवादन. शशिकांत सकाराम चौधरी कन्या शाळेत देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. भालोद तालुका यावल येथील गरिमा सेंटरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पथनाट्य. चिंचोली येथे आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन. भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये देखील अभिवादन कार्यक्रम संपन्न. अंजाळे गावात तलाठी कार्यालयामध्ये देखील मोठ्या उत्साहात आंबेडकरांची जयंती साजरी. बोरावल खुर्द आरोग्य उपकेंद्रामध्ये देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. कोरपावली ग्रामपंचायतमध्ये देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन. डांबुर्णी येथे डॉक्टर दिवाकर खंडू चौधरी विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी. यावल भाजपा कार्यालयामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन. राष्ट्रवादीकडून देखील कार्यक्रमाचं आयोजन करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. किनगावात शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. मोहोराळा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन. फैजपूर येथील गुरुदत्त कॉलनीमध्ये आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन. फैजपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी. डोंगरकटोरा येथील 52 वर्षीय शेतकऱ्याची शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या. वडोदाजवळ दुचाकी ट्रकचा अपघात, 2 तरुण जखमी. साकळी जिल्हा परिषद शाळेत पानपोई सेवा समर्पित सोहळा संपन्न. दहिगावात महावीर भगवान जयंती मोठी उत्साहात साजरी. चुंचाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्योती सुनील नेवे तर व्हाईस चेअरमनपदी इस्माईल तडवी यांची निवड. तर विरावली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन बिनविरोध निवड. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच
यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. शहरात गुरुवारी मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्य उत्सव समितीकडून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरातील मेन रोडवरील असलेल्या सिद्धार्थनगर येथे समाज मंदिराजवळ प्रथम ध्वजारोहण करण्यात आले आणि त्रिशरण पंचशील होऊन सर्व मान्यवरांनी शहरातील पंचशील नगर गाठले. या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखरदादा पाटील, बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील, नायब तहसीलदार RD पाटील, नगरसेवक मनोहर सोनवणे, शेख असलम शेख नबी, युवराज सोनवणे, पुंडलिक बारी, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, पोलीस पाटील संघटनेचे खानदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैजान शाह, रिपाईचे तालुका अध्यक्ष अरुणभाऊ गजरे, हाजी गफ्फार शाह, समाधान पाटील, अशफाक शाह, प्रदीप पाटील, अयाज खान, विष्णू पारधे, प्रमोद पारधे, अभिमन्यू चौधरी, विजय पाटील, प्राध्यापक मुकेश येवले, कामराज घारू, कदीर खान, विलास भास्कर, विलास पारधे, अनिल जंजाळे, गुलाम रसूल शेख, शेख नईम, जाकीर शेख, सुखदेव बोदोळे, विजय पाटील, मुकेश गजरेसह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडल्यानंतर एका सजवलेल्या बग्गीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून आठवडे बाजारपासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक शहरातील बुरुज चौकात येऊन त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर असलेल्या फलकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व पुढे मेन रोडाने संपूर्ण मिरवणूक शहरात मार्गस्थ झाली. तर या मिरवणुकीचा समारोप बोरावल गेटजवळ दुपारी करण्यात आला. या संपूर्ण मिरवणुकीकरिता जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील पारधे, उपाध्यक्ष विक्की गजरे, खजिनदार प्रदीप गजरे, सचिव निलेश सपकाळे, सहसचिव आकाश सुरवाळे, सल्लागार भीमराव गजरे, सदस्य अतुल पारधे, गौतम पारधे, मंथन महिरे, आकाश बिराडे, पंकज डांबरे, भूषण तायडेसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध घटनेचे शिल्पकार तथा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज 131व्या जयंतीनिमित्तानं आज आपल्या यावल शहरामध्ये सर्व जे काही प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांना प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. बंधूंनो, आज या ठिकाणी जो काही निवडणुकीचा कार्यक्रम व पूजाविधीचा कार्यक्रम या ठिकाणी प्रथम आपल्या या यावल नगरपालिकेचे उपस्थित झालेले आहेत. तरी मस्के साहेब तसंच आदरणीय प्रभाकर आप्पा सोनवणे तसेच नायब तहसीलदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तसेच मुन्ना भाऊ या ठिकाणी आपल्या यावल शहरातील सर्व प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो व तसेच पोलीस पाटील संघटनेचे पाहू महाजन या ठिकाणी आले आहेत. ते सुद्धा मोठ्या प्रमाणात एंट्री मेंबर या ठिकाणी आलेले आहेत. मुन्ना भाऊ या ठिकाणी आले आहेत. असलम मेंबर सुद्धा या ठिकाणी येतील. तसेच समीर मेंबर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जाकीर मेंबर सुद्धा या ठिकाणी
आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. यावल पोलीस ठाण्यामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रतिमेस माल्यार्पण पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार विजय पासपोडे, अशोक जवरे, रोहिल गणेश, सुशील घुगे, राजेश वाडे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सर हातराव चाबी दे. नगर परिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक S.T. ताडेकर होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य A.S. इंगळे, पर्यवेक्षक V.A. काटकर, V.T. नन्नवरे, ज्येष्ठ शिक्षक D.S. फेगळे, P.N. सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक नितीन बारीस सह मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपमुख्याध्यापक S.T. ताडेकर, पर्यवेक्षक V.T. नन्नवरे, प्राध्यापक A.S. सोनवणे, प्राध्यापक स्नेहल वाणी, प्राध्यापक G.B. पाटील, P.D. भालेराव, B.D. सुरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ललिता ठोसरे यांनी मानले. मी काही 2 शब्द सांगणार आहे. त्याची काही चुका असतील तर माझ्या मान्य करून घ्या. धर्माचे अन्यायी कायदे मोडणारा जगातील पहिला राजा तथागत भगवान गौतम बुद्ध, वेद नाकारणारे संत रविदास, संत कबीर, आदर्श राजमाता जिजाऊ, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, शिवरायांच्या समाधीचा सर्वप्रथम त्यांनी जीर्णोद्धार केला आणि सर्वप्रथम त्यांनी शिवजयंती साजरी केली. असे विनंती करते. समिती प्रमुख ठोसरे मॅडम यांनी जी सूचना मांडली त्याला मागे पूर्ण अनुमोदन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार, त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक. जो दलित वर्ग अन्याय, अज्ञान याच्या अंधकारामध्ये चितपत पडलेला होता, त्या वर्गाला न्याय देण्याचं आणि खरं म्हणजे माणसाला माणूस पण आणण्याचं कार्य ज्यांनी केलं त्या बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी सर्व अधिकारी वर्ग आणि उपमुख्याध्यापक आणि तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ताडेकर सर यांना विनंती करते की शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे यांनी भारतरत्न पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. तसेच त्यांच्या जीवनावर स्वलिखित अशी गाणी अत्यंत भावपूर्वक स्वरात सादर केली. सौभाग्यवती टीना निंबाळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील खास महत्त्वपूर्ण माहिती सादर करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी शीला तायडे, प्रशांत फेगळे, सविता बारी, मनीषा बळगुजर, सुवर्णा पाटील, शुभांगी बाऊसकर, टीना निंबाळे, होमेरा शेख, धनश्री महाजन, कुंदा नारखेडे, कामिनी बोंडे, तृप्ती पवार, योगिता सावळे, श्रद्धा साळुंके, परवीना पाचपांडे, झीनत शेख, अमृता कुलकर्णी, मनीषा वारके, कुसुम फालकसह शिक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सविता बारी यांनी मानले.
आज दिनांक 14 एप्रिल 2000 डॉक्टर बाबासाहेब 2 वर्ष 11 महिने 18 दिस किती सोसलं विमान बाबाच्या तुकड्यावर काढली दिस तरी थकला ना कामान सातरमाची बुद्धधमाचं घेऊन वरदान अरपून बाण जीवाचं करून रान लिहिलं संविधान अरपून बाण जीवाचं करून रान लिहिलं संविधान हो कुणाची मिळाली ना साथ साथ आजवर झाला तो घात पुस्तका सवे काढली रात दिव्याखाली झोपली माझी जात हो कुणाची मिळाली ना साथ आजवर झाला तो घात पुस्तका सवे काढली रात दिव्याखाली झोपली माझी जात घाई घाईनी अनुयांनी करून मतदान हरपून बाण जीवाचं करून रान लिहिलं संविधान घटनेसंबंधी बोलायचे म्हटले तर या गाण्यातच घटनेचा पूर्ण अर्थ दडलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा जरा होते, ज्ञान प्रवर्तक होते. त्यांनी सर्व जगासाठी जे केले ते पिढ्यानपिढ्या कायम राहील असा ज्ञान प्रवर्तक व बुद्धी प्रवर्तक पुन्हा जन्माला येणे नाही किंवा होणार नाही. या संदर्भातील स्वलिखित एक गाणं मॅडम सादर करत आहेत. दाखवली स्फूर्ती पसरवली कीर्ती अख्ख्या भारतभर दाखवली स्फूर्ती पसरवली कीर्ती अख्ख्या भारतभर अहो ज्ञानाचे सागर न बाबासाहेब आंबेडकर अहो ज्ञानाचे सागर न बाबासाहेब आंबेडकर असे रात्रंदिनी जागिले एका निष्ठेने वागिले असे रात्रंदिनी जागिले एका निष्ठेने वागिले लिहून सारी भारत घटना झाले घटनेचे शिल्पकार अहो ज्ञानाचे सागर न बाबासाहेब आंबेडकर अहो ज्ञानाचे सागर न बाबासाहेब आंबेडकर कळवळून सांगते शिला सारी मिळून जय भीम बोला कळवळून सांगते शिला सारी मिळून जय भीम बोला शोधा कितीही मिळणार नाही असा महापुरुष थोर अहो ज्ञानाचे सागर न बाबासाहेब आंबेडकर अहो ज्ञानाचे सागर न बाबासाहेब आंबेडकर. शीलाताई मॅडम यांनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वजण बाबा म्हणायचे, परंतु बाबा हा शब्द आपण फक्त वडीलधाऱ्या व्यक्तीलाच म्हणतो. असा मुलगा व वडील तसेच मुलगी व वडील यांचं नातं किती जिव्हाळ्याचं आहे हेच मॅडम या गाण्यातून सादर करत आहेत. हो माझी आई म्हणते बाप माझा बाप म्हणतो बाप मी म्हणते बाप माझा पोरगा म्हणतो बाप तुम्ही शोधून पहावे जगात असं हाय का कुणाशी कुणाचं माझ्या भीमासारखं नात हो असं हाय का कुणाशी कुणाचं हो माझ्या भीमासारखं नात हो काय सांगू दैना कोणी मदतीला येईना आम्ही माणूस सुनामा माणूस कळेना हो काय सांगू दैना कोणी मदतीला येईना आम्ही माणूस सुनामा माणूस कळेना हो जन्माले आला आमचा मायबाप झाला तेव्हा मेलेला समाज त्याने जागृत केला असं झालं नाही कधी असं होणार नाही कधी त्या पुस्तकात नाही ग्रंथ इतिहासात नाही तुम्ही शोधून पहावे जगात असं आहे का कुणाशी कुणाचं हो माझ्या भीमासारखं नात. खरोखरच शीलाताई मॅडम यांनी अत्यंत भावपूर्वक स्वराज्य गाणं म्हटलं. त्याच्यामुळे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण तर होतेच आहे, परंतु त्यांच्या आठवणीने खरंच आपल्या सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू येत आहे. आता मी विनंती करते सौ सविता बारे मॅडम यांना त्यांनी आभार प्रदर्शनासाठी समोर यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सौ शीला तायडे मॅडम यांनी खरोखरच अर्थपूर्ण गाणी सादर करून आपल्या सर्वांचे मन भारावून टाकले आहे. तसेच सौ टीना टिंबाळे मॅडम यांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील खास महत्त्वपूर्ण अशी माहिती सादर केली. उपस्थित यांच्या जीवनातील खास महत्त्वपूर्ण अशी माहिती सादर केली. तसेच आज इथे सर्वजण उपस्थित राहिल्यामुळे आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली. म्हणून सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांची मी खूप खूप आभार मानते व आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला अशी मी घोषित करते. धन्यवाद. शीला तायडे मॅडम यांनी अत्यंत अवर्णनीय व स्तुतिप्रिय असे स्वतः रचना केलेले हे गाणं खरोखरच अप्रतिम आहे आणि खरंच असे बुद्धिप्रवर्तक व ज्ञानप्रवर्तक जन्माला येणे शक्यच नाही. या दिवसभरात दिवसच असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पाहून क्षणोक्षणी बाबांची आठवण होते. यावर आजच्या कार्यक्रमातील अखेरचे पण एक छान असे गाणं मॅडम सादर करत आहे. स्वप्न पडलंय मला म्हणून सांगते मी तुम्हाला काय अपार त्याची कीर्ती मला दिसली भीमाची मूर्ती हो मला दिसली भीमाची मूर्ती कुणाची बुद्धाची का भीमाची हो मला दिसली भीमाची मूर्ती हो मला दिसली भीमाची मूर्ती. स्वप्नाचे मी आधी पाहिना कधी करते विचारू लोकांच्यासाठी भीमाच्या पाठी जमले गाव सारू. हो स्वप्नाचे मी आधी पाहिना कधी करते विचारू लोकांच्यासाठी भीमाच्या पाठी जमले गाव सारू. मी पाहिले ग करी बाबा भाषण करी जणू थर थर कापे धरती मला दिसली भीमाची मूर्ती हो मला दिसली भीमाची मूर्ती. खरोखरच शीला तायडे मॅडम यांनी अत्यंत भावपूर्वक स्वरात एक अर्थपूर्ण गाणं म्हणून आपल्या सर्वांचेच मन भरावून टाकलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वजण बाबा म्हणायचे, परंतु बाबा हा शब्द आपण फक्त वडीलधाऱ्या व्यक्तीलाच म्हणतो. असा मुलगा व वडील तसेच मुलगी व वडील यांचं नातं किती जिव्हाळ्याचं आहे हेच मॅडम या गाण्यातून सादर करत आहे. हो माझी आई म्हणते बाप माझा बाप म्हणतो बाप मी म्हणते बाप माझा पोरगा म्हणतो बाप तुम्ही शोधून पाहावे जगात असं हाय का कुणाचं माझ्या भीमासारखं नात हो असं हाय का कुणाचं हो माझ्या भीमासारखं नात. हो काय सांगू दैना कोणी मदतीला येईना आम्ही माणूस सुना माणूस कळेना. हो काय सांगू दैना कोणी मदतीला 1991 मध्य प्रदेश येथील महू या गावात सैनिक छावणीत झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव असे होते. तसेच ते एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य म्हणजेच दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार तसेच भारतीय बौद्ध धर्माचे धम्मप्रवर्तक होते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात आणि अशाच महान शिल्पकार यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत. म्हणून सर्वात प्रथम मी विनंती करते आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शीला तायडे मॅडम यांना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करावा.
माहितीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली, परंतु ही राज्यघटना लिहिण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. हे कष्ट एका व्यक्तीसाठी किंवा एका समाजासाठी नव्हते, तर ते सर्व जगासाठी होते. यात त्यांना कोणाची साथ नव्हती. त्यांनी एकट्यानेच ही घटना लिहिली आणि ही घटना लिहिण्यासाठी त्यांना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. यावर आधारित एक छोटंसं गाणं आपल्या पुढे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शीला तायडे मॅडम सादर करत आहे. तर मी मॅडमांना विनंती करते की त्यांनी समोर या. येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी संस्थाध्यक्ष नीताताई गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, शिक्षिका संगीता पाटील, प्रियंका महाजन, वैष्णवी चिनावलकर, पूजा महाजन, शारदा पांडव, सुनीता वाघ, अनिल तळवी सह आदींची उपस्थिती होती. आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्याच निमित्ताने आपण सर्व येथे जमलेलो आहोत. आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय नीता गजरे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करावे. नीता मॅम. दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते एक गरीबच, पण या जगाचं कोहिनूर होऊन गेले, कोहिनूर होऊन गेले. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला झाला. बाबासाहेब भारतीय संविधानाचे शिल्पकार होतेच, शिवाय ते महान समाज सुधारक, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि तत्वज्ञ देखील होते. भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री असलेल्या बाबासाहेबांनी आयुष्यभर मागासलेल्या आणि दलितांच्या अन्यायाविरुद्ध आपले आयुष्य वेचले. देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला, माणसाला स्वाभिमान शिकवला, ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करण्यास शिकवले, असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होते. आओ मिलकर नमन करे, आओ मिलकर नमन करे उस महान महापुरुष को, दिलाकर समानता का अधिकार, सिखा गया जीवन जीने को, सिखा गया जीवन जीने को. जगामध्ये गरिबी तेथेच आहे जेथे शिक्षण नाही, जगामध्ये गरिबी तेथेच आहे जेथे शिक्षण नाही. म्हणून अर्धी अर्धी भाकरी खा, पण आपल्या लोकांना चांगले शिकवा. म्हणून अर्धी अर्धी भाकरी खा, पण आपल्या लोकांना चांगले शिकवा. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबाची आठवण कधी मिटणार नाही, बाबाची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी नाद हा भीम जयंतीचा सुटणार नाही, नाद हा भीम जयंतीचा सुटणार नाही. अशा या महामानवाला कोटी कोटी वंदन. धन्यवाद. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, प्राध्यापक DN मोरे, प्राध्यापक CK पाटील, डॉक्टर PV पावरा, प्राध्यापक सुभाष कामठी, मिलिंद बोरघडे, प्रमोद कदम, संतोष ठाकूरसह आदींची उपस्थिती होती.
येथील JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य रंजना पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शिक्षिका संध्या पांडव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती दिली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषणे केली. या प्रसंगी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Bharat Ratna. Every New Year is one anniversary 14th of April. 14th of April. With great enthusiasm throughout the country, on this day people gather and take out procession. They declare here people praise good qualities. Thank you. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BB वारेला यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी डॉक्टर शुभम तिडके, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके, सहाय्यक अधीक्षक सुधाकर चोपडे, कनिष्ठ लिपिक राजेंद्र झोपे, वाहन चालक राजेंद्र वाघ, कक्षसेवक यशवंत चौधरी, वाहन चालक प्रवीण बारी, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, आरोग्यसेविका सुमन राऊत, औषध निर्माण अधिकारी रेणुका वाघसह कर्मचारी उपस्थित होते. आज 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. महामानव प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची 131वी जयंती आपण ग्रामीण रुग्णालय यावल येथे साजरी करत आहोत. आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा व मनगटाचा काय उपयोग असे ठणकावून सांगणारे व समाजाची झोप उडवणाऱ्या महामानवाला माझे त्रिवार वंदन. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर BB वारेला सर यांना मी विनंती करते, त्यांनी महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करावे. शहरातील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, कविता वाचन, स्वचलित कविता गायन, रांगोळी स्पर्धा इत्यादींचा समावेश होता. जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन शाळेतील उपशिक्षिका सौभाग्यवती अर्चना वानखेडे यांनी केले. या प्रसंगी मुख्याध्यापिका नलिनी पाटील, उपशिक्षिका शैलेजा चौधरी, संगीता बारी, लता बळगुजर, भारती नेहते, प्रमोद चौधरी, विजय घोडके, सुरेश सुरवाळे आदी उपस्थित होते. भालोद तालुका यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावातील गरिमा सेंटरच्या प्रेरक मंजू रवी रील यांनी त्यांच्या संस्थेमार्फत पथनाट्य, भाषण, गीत गायन असा कार्यक्रम घेतला. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप कोडी होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामविकास अधिकारी सुनील गोसावी, राहुल जितेंद्र भालेराव, जितू कोडी, सुनील कोडी, योगेश भालेराव, संजू भालेराव, शांताराम भालेराव, आरोग्यसेविका कल्पना बोरोले, प्रीती चौले, रवी रील, रजनी तायडे, आरोग्यसेविका वंदना भारंबे, आशा पाटील, सरिता भालेराव,
आशा स्वयंसेविका ज्योत्स्ना भालेराव, चंद्रकला कोडी, नंदा बळगुजर, नयना चौधरी, शैला भालेराव सह आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधले होते। डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तत्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली। त्यांना वाटले डॉक्टर आंबेडकर आता देश सोडून जाणार, परंतु डॉक्टर आंबेडकरांनी सांगितले, आम्ही या भारत देशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीय तत्वाची जाणीव आहे, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे संरक्षण करू, या डॉक्टर आंबेडकरांनी प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली। आता पुढील से भी मेरे भी महान है, वतन की शान है, वतन की शान है, वतन की शान है, वतन की शान है। संविधान लिखा मेरे भीम ने, तो न्याय सभी को मिलता, ना लिखते मेरे भीम जी तो राज अंग्रेजों का होता, ये रात दिन जा। चिंचोली मुख्य चौकात मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते चौकातील पुतळ्यास माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी अनिल भाऊ साठे, अनिल भाऊ सोळुंके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रतिलाल कोळी, संजय पाटील, तुकाराम पाटील, वासुदेव साठे, पंढरीनाथ सोळुंके, नारायण सोळुंके, शरद सोळुंके, प्रदीप सोळुंके, गोकुळ साठे, जयंत पाटील, संजय साळुंके आदींची उपस्थिती होती। गावचं आता शिरिष्ट राहतं काय भाव लागे तुमचा सगळ्यात घ्या याला इकडे पहा इकडे भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला। प्रभारी मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी, पर्यवेक्षक आर.एस. जावळे यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना डी.एस. सुरवाळे यांनी केली, तर एच.ई. चौधरी यांनी मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल। तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क 93 70 94 84 82। अंजाळे गावातील तलाठी कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी जिल्हा परिषदच्या माजी सदस्य नंदाताई दिलीप सपकाळे,
तलाठी शरद विठ्ठल सूर्यवंशी, ग्रामसेवक के.जी. पाटील, अंबादास मराठे, गिरधर चौधरी, यशवंत तुळशीराम सपकाळे, उपसरपंच दीपक चौधरी, नितीन कोळी, संदीप बळीराम निकम, दीपक निकम, कुणाल निकम, तुषार सपकाळे, सुनील सपकाळे, भिका नामदेव सपकाळे, कोतवाल ओंकार सपकाळे आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील बोरावल खुर्द आरोग्य उपकेंद्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यात समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल रावते, आरोग्यसेवक संजय अहिरराव, आशा वर्कर सुषमा पाटील, सेविका जनाबाई महाजनसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोरपावली ग्रामपंचायतमध्ये देखील भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, मुख्तार पटेल, ग्रामपंचायत सदस्य सिकंदर तळवी, अफरोज पटेल, आरिफ पटेल, मुख्याध्यापक धनराज कोळी, निवृत्ती भेरूळ, अभियंता अविनाश अडकमोल, नरेंद्र जावडे, दीपक अडकमोल, नागो तायडे, भुरा मिस्त्रीसह समाज बांधव उपस्थित होते. तालुक्यातील डांभुर्णी येथील डॉक्टर दिवाकर खंडू चौधरी विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक उमाकांत जनार्दन महाजन हे होते. तर प्रसंगी शिक्षक दिनेश सुधाकर ठाकूर, विवेक सीताराम महाजन, उद्धवकुमार अशोक पाटील, नितीन जाधव, पंकज भालेराव आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात इयत्ता 7वीची विद्यार्थिनी स्नेहल मनोज नेवे हिने इंग्रजी भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र व त्यांची माहिती कथन केली. इयत्ता 6वीची विद्यार्थिनी स्वाती प्रकाश कोळी हिने देखील भाषण केले. या कार्यक्रमात निबंध लेखन स्पर्धा देखील घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा महाजन यांनी केले तर आभार सुवर्णा तळेले यांनी मानले. अभिनंदन पंकजी. बाळू भाऊचा मुलगा आहे. त्याचं दुकानच आहे. व्हिडिओ उत्तम काम करतात. महापुरुषांनी जन्म घेऊन अहोरात्र कार्य करून भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी देशासाठी समाजासाठी अहोरात्र कार्य करून संविधान अंगोलिती जोपासली आहे. यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला. या महापुरुषात एक महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म रामजी साहेब आणि माता भीमाबाई यांच्या पोटी सन 14 एप्रिल 1891 रोजी झाला. किती आले आणि किती गेले, किती आले आणि किती गेले सांग कोणाच्या लक्षात राहिले. बाबासाहेब आंबेडकर नेते झाले. त्यांनी लोकांच्या हृदयावर राज्य केले. Childhood days he was content as the bright student with great determination in him. He studied very hard and became clever. Dr. Ambedkar had to face many deficiencies in his early days because he belonged to the community as untouched. Even in his school, he was made to sit outside the classroom. He was not allowed to mix up with the other students at the higher class. Despite
such difficult. Young Ambedkar never lost heart by the quickly at his hard work and commitment. He internet-level scholarship to support his education. He even went abroad to complete his degree in economics and political science. After he returned India, he taked to tide against local evidence like caste system and other inequality touched by the lower segment. Dr. Bhimrao Ramji Ambedkar operated his last in 1956. He was honored with Bharat Ratna posthumously, the highest civilian award at India. He is always reminded in the mid at people at India. On 14th April each year, Indians celebrate Ambedkar Jayanti to pay tribute to the great scholar. Thank you. यावल शहरात भारतीय जनता पार्टी तालुका कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात भाजपा तालुका अध्यक्ष उमेश पेगडे, शहराध्यक्ष निलेश गळे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सुरेभान पाटील उर्फ छोटू भाऊ, शिक्षक आघाडीचे PS सोनवणे, गोपालसिंग पाटील, परीश नाईक, व्यंकटेश बारी, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष बबलू घारू, ललित परमार्थी, सागर मोरे, सोशल मीडिया सेल तालुका अध्यक्ष स्नेहल फिरके आदींची उपस्थिती होती। फोटो घे ना दोन्ही गोष्टी करतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। आपला माणूस झाला ना पक्का आपला समोर चल बेटा पूजा करे चालेल ये बड़ी पूजा कर महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक व न्याय विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला। शहरातील सम्राट मॉलजवळ हा कार्यक्रम घेण्यात आला। या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमात जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील, माजी नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले, अभिमन्यू चौधरी, शेख असलम, समीर मोमीन, राष्ट्रवादी आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष MB तडवी सर, अरुण लोखंडे, बापू जासूद, शेख अय्यूब, गणेश महाजन, वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे, विजय पाटील, शेख सईद, हाजी गफ्फार शाहसह आदींची उपस्थिती होती। 2 तास घेऊन गावात निवडणुका चाललेल्या आहे
तो मिरवणूक हा आनंद व्यक्त करण्याचा वेगळा भाग, परंतु विजूकाचा हा हटके कार्यक्रम त्याचा असतो आणि हा वेगळ्या पद्धतीने आदिवासींच्या क्षेत्रामध्ये इथं कोणी येऊ शकत नाही. आणि वेळोवेळी काही कार्यक्रम घेतले सुद्धा फार कमी घेतलेले आहे. कार्यक्रम घेतला, अन्नदान केलं, या मुलांचे जे छत्र आहे या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि चांगल्या कार्यक्रमांना आपले भाविष्कर नेहमी प्रोत्साहन देतो. हे तर बरेच असे की मोठे कार्यक्रम असले तर त्या ठिकाणी जायचं, संचलन करायचं, लहान मोठ्या कार्यक्रम नाही जाऊन द्यायचं असे सुद्धा लोक आहेत. पण बडेजाव न करताना भाविष्कर सर यांनी हा इथं कार्यक्रम बोलवलेला आहे. आज कार्यक्रम भरपूर आहे आणि भरपूर कार्यक्रम असल्यामुळे त्या कार्यक्रमात सुद्धा हजेरी लावणे जरूरच आहे. म्हणून तालुका अध्यक्ष आपण साहेब यांना जळगाव जायचं आहे. जळगावच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहे. म्हणून आयोजकांचा मी आभार व्यक्त करतो. तुमचं सुद्धा मनापासून आभार करतो. 2 तासापासून तुम्ही बसलेले आहेत. म्हणून जास्त वेळ न घालताना आता सगळ्यांच्या साक्षीनं हे अन्नदानसाठी आपण पुढे जा. लहान लहान सगळं फोटो ल्याचे आना तो बाबा दौड़ उचली आना था. बाय का होतं तुम्हाला जाऊ तर मग तिकडे 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 जाऊ द्या तिकडे. तालुक्यातील किनगाव येथे शिवस्वराज्य सामाजिक संस्था पुणे, हिंदवी स्वराज्य सेना आणि महात्मा ज्योतिबा फुले ग्रंथालय किनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंकज विघन साळुंके या अधिकाऱ्याच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये राहुल कडू पाटील, मोहन रमेश पाटील, इंद्राताई सोनवणे, पंकज हिवराळे, अनिल मराठे, समाधान महाजन, समाधान पाटील, विनायक साळुंके, कमलेश सोनार, सद्दाम खाटीक, अक्षय पाटील, रोहित पाटील, उदय चौधरी, रोशन साळुंके, किरण साळुंके, सुखदेव साळुंके, संदीप पाटील, दिनेश पाटील, उदय पाटीलसह आदींची उपस्थिती होती. ये मामा पूजा कर इकडे पाय. महात्मा फुले महात्मा ज्योतिबा. मोहराळे येथे एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावात यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी गावात आलेले IPS अधिकारी यांचा मुकुंदा अडकमोल व राजेंद्र भावळू महाजन यांनी सत्कार केला. या कार्यक्रमामध्ये गावाच्या सरपंच नंदाताई गोपाल महाजन, उपसरपंच जहांगीर तळवी, राजेंद्र महाजन, गोपाल महाजन, युवराज पाटील, भरत महाजन, अशोक अडकमोल, जनार्दन पाटील, धनराज पाटील, गफूर तळवी, देवा अडकमोल, यशवंत पाटील, विक्की पाटील, भीमराव शिरसाड, प्रमोद
महाजन, अनिल अडकमोल, डोंगर अडकमोल, गौरव सोनवणे, सतीश अडकमोल, विक्रम अडकमोल, अनिल अडकमोल, शेखर अडकमोल, सुनील सोनवणे, सचिन वानखेडे, विकास अडकमोल, हर्षल अडकमोल, सुलेमान तडवीसह नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं आयोजन मुकुंदा अडकमोल यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार गोपाल महाजन यांनी मानले. व्यक्तींमध्ये हे जोपर्यंत वाढीला लागणार नाही तोपर्यंत ह्या देशाचं भवितव्य किंवा ह्या समाजाचं भवितव्य काहीच नाही. तो सल्ला त्यांचा बाबासाहेबांचा तुम्ही लक्षात ठेवायचा. काय कुठलेही काही जरी इव्हेंट असतील त्या सगळ्यामध्ये आपण हा माझा, हा आमचा महापुरुष, हा तुमचा महापुरुष अशा पद्धतीचे भेदभाव असं करायचं नाही. सगळे आपलेच महापुरुष आहेत असं समजायचं. त्यांनी असं वाटत जरी असलं आपल्याला, लहानपणी वाटायचं आम्हाला की बाबा शिवाजी महाराज आपले नाही, असं लहानपणी वाटायचं. पण मोठ्यापणी तो आमचा हे होता, गैरसमज होता, हे आम्हाला वाचनातून कळालं. त्यांनी सुद्धा जे इथल्या राजकीय स्वातंत्र्यासाठी केलं, तिथं जे अत्याचार सुरू होते त्याच्या विरोधात केलं. त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेस चांगली किंमत बघायला तशाच पद्धतीनं असं एक विचार करायचा आपण. पुढे समजा जर शिवाजी महाराज नसतील तर त्यांच्या वंशावळीचे शाहू महाराजच राहिले नसते. सयाजीराव गायकवाड पण त्यांच्या स्वराज्याचे हे होते, एक काय म्हणू आपण, त्याचेच राजे होते. ह्या दोन राजांचा बाबासाहेबांना किती सपोर्ट भेटला हे आपल्याला माहिती आहे. शिक्षणासाठी म्हणा किंवा चळवळीसाठी म्हणा, सयाजीराव गायकवाड किंवा शाहू महाराज हे दोन्ही मराठा शास्त्री होते तसं बघायला. पण त्यांनी असं कधी भेदभाव केला नाही. भेदभाव न करता बाबासाहेबांचं पुढं आलं तसं त्यांचा सपोर्ट मिळाला. परत महात्मा फुले हे तर माळी समाजाचे होते, तरीसुद्धा त्यांनी कधी असं भेदभाव केला नाही. हा माझ्या माळी समाजाचे तेवढे माणसं पुढे जायला पाहिजे. त्यांनी ब्राह्मण विधवा स्त्रीच्या मुलांपासून ते दलिताच्या मुलांपर्यंत ह्या सगळ्यांसाठी त्यांनी कार्य केले. इव्हन ब्राह्मण विधवा स्त्रीचा एक मुलगा जो त्यांनी दत्तक घेतला होता त्याचं नाव होतं यशवंत, त्यालाच त्यांनी शेवटपर्यंत सांभाळलं. तर त्यांचा हा असा द्वेष, त्यांचा ते एका जातीची त्यांचं म्हणणं असं असायचं की त्या आमचं त्यांच्या त्या तत्त्वज्ञानाला विरोध आहे. म्हणजे उदाहरणार्थ शब्द असे दोन वापरायचे बाबासाहेब, ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्य, हे असं ह्या दोन्हीमध्ये फरक आहे म्हणून. ब्राह्मण्यामध्ये ते एक असं तत्त्वज्ञान जे विषमतेची वागणूक देते, माझं त्याला विरोध आहे म्हणायचं. काही वेळेस बाबासाहेबांना म्हणायचं की तुम्ही ब्राह्मणांना तुमच्या ह्याच्यामध्ये चळवळीमध्ये येऊ देऊ नका. तर त्या लोकांना बाबासाहेबांनी स्पष्टपणे खडकावून सांगितलं की माझा विरोध ब्राह्मण ह्या जातीला नाही, त्या व्यक्तीला नाही, तर त्याचं जे तत्त्वज्ञान आहे विषमतेचं त्याला विरोध आहे. तसे होते हे माणसं सगळे, महात्मा फुले असो, बाबासाहेब असो, शिवाजी महाराज असो, शाहू महाराज असो, ह्या सगळ्यांची ही जी उदात्त विचारसरणी आहे ती तशी पुढे घेऊन जा. आणि छोट्या छोट्या कारणावरून असं ते जातीमध्ये भांडणं वगैरे इथं होऊ देऊ आणि आमचे काम वाढवू. फैजपूर येथील गुरुदत्त कॉलनीमध्ये देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी कॉलनीतील मयूर हिवरे, शेखर हिवरे, आनंद वाघ, भालेराव सर, तायडे सर, निळकंठ भालेराव, निलेश आमोदकर, वासुदेव गायकवाड सर सह आदींची उपस्थिती होती. फैजपूर शहरामध्ये देखील काँग्रेसच्या वतीने मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी शहराध्यक्ष रियाज मेंबर, माजी नगरसेवक केतन किरंगे, महबूब पिंजारी, इरफान मेंबर, सुनील वाडे, राजू तायडे, आसिफ मेकनिक, शेख साबीर, शेख हसन, हर्षल दानी, गुरव सर, अजय मेडेसह आदींची उपस्थिती होती. धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर PR चौधरी, उपप्राचार्य प्राध्यापक AG सरोदे, डॉक्टर सतीश चौधरी, डॉक्टर मनोहर सुरवाडे, डॉक्टर शरद बिराडे, प्राध्यापक BA सदांशू, प्राध्यापक DR तायडे, डॉक्टर रवी केसूर, डॉक्टर शेरसिंग पाडवी, डॉक्टर योगेश तायडे, डॉक्टर सविता वाघमारे, प्राध्यापक शिवाजी मगर, प्राध्यापक वैशाली कोष्टी, प्राध्यापक नैना पाटील, डॉक्टर मच्छिंद्र पाटील,
राजेंद्र तायडे, रमेश सावकारे, नितीन सपकाळे, विलास चौहान, गुलाब वाघुर्दे, मयूर महाजन, पुष्कर फेगडे, ठाकूरदादा, राष्ट्रीय सेवा योजनेचे छात्र सेनेचे स्वयंसेवक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर आर राजपूत यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दीपक सूर्यवंशी यांनी मानले. तालुक्यातील डोंगरकठोरा येथील एका 52 वर्षीय शेतकऱ्याने गावालगत असलेल्या शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली. मयत शेतकऱ्याचं नाव विक्रम लालू भिरुड असे आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. डोंगरकठोरा तालुका यावल येथे बुधवारी 52 वर्षीय शेतकरी विक्रम लालू भिरुड वय 52 यांनी 6:30 वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या दिलीप भिरुड यांच्या शेतविहिरीत उडी घेतली. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच घटनेबाबतची माहिती तातडीने पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांनी यावल पोलिसांना दिली व नागरिकांनी विहिरीत विक्रम भिरुड यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. रात्री 9 वाजता त्यांचा मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम तिळके यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातलगांना सोपवला. मयत विक्रम भिरुड यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी सुनील भिरुड यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद यावल पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास हवालदार अशोक जवरे, किशोर परदेशी करीत आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर यावल शहराच्या बाहेर वडोदाजवळ दुचाकी ट्रकचा अपघात झाला. यात 2 तरुण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडला असून दोघांना ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करण्यात आले. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर यावल शहराच्या बाहेर वडोदा गावाजवळ पल्सर दुचाकी घेऊन चोपड्याकडून यावलकडे खुशाल संजय सोनवणे वय 18 वर्ष व गौरव कैलास तायडे वय 19 दोघे राहणार कासवा तालुका यावल हे येत होते. तर यावलकडून चोपड्याकडे ट्रक जात होती. या दुचाकी आणि ट्रकचा अचानक अपघात घडला. यामध्ये दोघे तरुण जखमी झाले. जखमी अवस्थेतील या दोघा तरुणांना शिरसाळ तालुका यावल येथील गणेश तायडे यांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणले. या दोघं तरुणावर रुग्णालयात डॉक्टर शुभम तिळके, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, आरोग्यसेविका सुमन राऊत, वायडी चौधरी, संजय जेधे आदींनी प्रथमोपचार केले. हा अपघात कसा घडला हे कळू शकले नाही. मॅडम हे पायाला लागले तालुक्यातील साकडी येथे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मुला मुलींच्या मराठी शाळेत सेवानिवृत्त शिक्षक कैलासवासी यशवंतलालजी रामलालजी जैन सर यांच्या स्मरणार्थ श्रीमती मंदाबाई यशवंतलाल जैन व निलेश उर्फ पंकज यशवंतलाल जैन यांच्या सौजन्याने बांधून देण्यात आलेल्या पाण्याच्या पाणपोईला सेवा समर्पित करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील उर्फ छोटूभाऊ हे होते. त्यांच्या हस्ते पानपोईचे उद्घाटन करण्यात आले व मंदाबाई जैन यांच्या हस्ते पानपोई समर्पित करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी बाजार समितीचे माजी संचालक विलास नाना पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बळगुजर, जगदीश मराठे, रमेश जैन, नरेंद्र जैन, निलेश जैन, परवीन जैन, संजय जैन, मुलींच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश माळी, नितीन फन्नाटे, परमानंद बळगुजर, शिक्षक संजय पाटील, मंदाबाई जैन, मनीषा पवार, मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक किशोर साळुंकेसह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक सचिन घोलपे यांनी मानले.
तालुक्यातील दहिगाव येथील महावीर भगवान मार्गावरील चौकात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन, माजी सरपंच देविदास पाटील, पुंडलिक पाटील, प्रफुल्ल जैन, पवन जैन, कोमल पाटील, आकाश महाजन, कल्पेश जैन, सैनिक मोहन चौधरी, राजेश जगताप, गुलाब चौधरी, मयूर पाटील, प्रदीप पाटील, प्रेमचंद जैन, राजेंद्र महाजन, महेश सोनार, नितीन जैन, हर्षल महाजन, सुजित पाटील, आकाश जैन, कृष्णा चौधरी, अनिल बर्डे सह ग्रामविकास अधिकारी योगेंद्र आहिरे उपस्थित होते. तालुक्यातील चुंचाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक काल बुधवारी पार पडली. यात चेअरमनपदी ज्योती सुनील नेवे तर व्हाईस चेअरमनपदी इस्माईल सिकंदर तळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयातील महेंद्र घाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव दामू पाटील यांची मदत लाभली. या प्रसंगी संचालक अंजनाबाई युवराज पाटील, ज्ञानेश्वर नथू पाटील, उज्जैन सिंग भावलाल राजपूत, रवींद्र काशीनाथ पाटील, खिलचंद सारंगधर चौधरी, समाधान देवराम निळे, ज्ञानेश्वर पाटील, रामकृष्ण राजाराम सोनवणे, युवराज पंढरीनाथ चौधरी, समाधान गणसिंग पाटील, रमेश यशवंत पाटील यांची उपस्थिती होती. तर चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. तालुक्यातील विरावली येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक नुकतेच पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या वतीने चेअरमन पदासाठी अर्जुन माणिक पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी नरेंद्र दयाराम कोळी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर विविध कार्यकारी सोसायटीच्या आवारात एक सत्कार समारंभ घेण्यात आला. यामध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पंचायत समितीचे गटनेता शेखरदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल भाऊ साठे, शशिकांत पाटील, वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे, समाधान पाटील सह मान्यवरांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला. चेअरमन अर्जुन माणिक पाटील, व्हाईस चेअरमन नरेंद्र दयाराम कोडीसह संचालक बाजीराव माणिकराव पाटील, युवराज पंडित पाटील, रमेश हरसिंग पाटील, गुलाबराव रघुनाथ पाटील, प्रल्हाद गोकुळ पाटील, लीलाधर विठ्ठल सोनवणे, उषा प्रकाश महाजन, कोकिळाबाई उत्तम पाटील, परमिलाबाई शालिक पाटील सह सर्व संचालक मंडळाचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रमेश शामराव पाटील, बापू जालम पाटील, सुनील कोळी, पूनमचंद पाटील, प्रकाश महाजन, दिनकर पाटील, बाळू निंबाळकर, धीरज महाजन, हिरामन पाटील, रमेश पाटील सह आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा विरावली ग्रामपंचायतचे सदस्य देवकांत बाजीराव पाटील, समाधान पाटील, संजय पाटील, शरद राजपूत, सुभाष पाटील, पवन पाटील, गिरीश पाटील, रणधीर पाटील, दगडू तळवी, प्रदीप पाटील, गणेश पाटील, धीरज महाजन आदींनी केले होते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.